महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री उदय सामंत पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकीकडे वाढदिवस, दुसरीकडे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करतायत, त्यांना प्रामाणिक म्हणतायत आणि त्यांच्यासारखं काम करणारा व्यक्ती मी पाहिला नाही असं सुद्धा म्हणतायत आणि केंद्रात त्यांना एक मोठी जबाबदारीसुद्धा मिळू शकते असंही म्हणतायत. कसं आकलन करताय या सगळ्यांचं? सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जो प्रश्न तुम्ही मला आता विचारला की देवेंद्र फडणवीसांबद्दल UBTचे पक्षप्रमुख हे चांगलं बोलतात, आनंदाची गोष्ट आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचलेलं आहे. परंतु याच मंडळींनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एवढी अवहेलना केलेली होती, त्यांना वाटेल त्या थराला जाऊन ते बोललेले होते. आज खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं हे बोलणं उचित होणार नाही, परंतु मी एवढंच सांगेन की उशिरा काही लोकांना शहाणपण कदाचित सुचलं असेल. देवेंद्रजी हे 2014 जे मुख्यमंत्री होते तेव्हा ते कार्यक्षमच होते, पण ते 2019 ते 2022 कोणाला दिसत नव्हते, कारण काही लोक काँग्रेसच्या मांडीवर बसली होती. त्याच्यामुळे देवेंद्रजींबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. शिंदेसाहेबांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या कामाचं सर्टिफिकेट द्यायला कोणाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्राच्या जनतेनं देखील त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. नक्कीच. पण आपण पाहिलं की विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळी उद्धव ठाकरेच म्हणत होते की एकतर मी राहीन किंवा मग देवेंद्र फडणवीस यांना संपून राहीन. आणि आता अशा पद्धतीची विधान भवनात देखील 3 ते 4 वेळा त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यामुळे कुठेतरी जवळीक साधण्याचा प्रयत्न हा सगळा होतो असं म्हणावं का? कारण बरीच चर्चा रंगते याला धरून. नाही, कदाचित पश्चाताप झाला असेल, कारण आता शेवटी दुसरा काही पर्यायच उरलेला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की अशी भाषणं झाली होती, एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन. पण आता कदाचित काही भीती वाटत असेल किंवा अन्य काही गोष्टीचा पश्चाताप झाला असेल म्हणून भेटीगाठी वाढल्यात. परंतु देवेंद्रजींनी 2014 2019 काम केलेलं जे आहे ते देखील उल्लेखनीय होतं. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसू नये यासाठी अभद्र युतीचा निर्णय काही लोकांनी घेतला आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर काही लोकांना ते चांगले वाटत आहेत. त्याच्यामुळे हे उशिरा सुटलेलं सांडपण आहे. शरद पवार पण स्तुती करतात. शरद पवार म्हणतात की ते इतकं काम कसे करू शकतात, याबद्दल मला देखील आश्चर्य वाटतं आणि त्यांना शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या असं सुद्धा म्हणतात आणि इतक्या वेळ ते काम करतात असं म्हणतात ते. नाही, चांगलं आहे ना. शरद पवार साहेबांसारख्या देशाच्या नेतृत्वानं एका ज्येष्ठ नेत्यानं देवेंद्रजींना शुभेच्छा देणं अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी दिल्लीला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला, त्यावेळी देखील सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा राज्यातला एकमेव नेता हे एकनाथ शिंदे साहेब आहेत असं देखील शरद पवार साहेबांनी सर्टिफिकेट दिलेलं होतं. त्याच्यामुळे ते नेते आहेत. त्यांचा अनुभव 60 वर्षाचा या राजकारणातला आहे आणि खरं कौतुक केलं पाहिजे की विरोधकाला देखील सन्मान देणं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ते म्हणतात की इतकं काम करताना पाहून मनामध्ये प्रश्न येतो की ते थकत कसं नाही. मिश्किल टीका वाटते ही की खरंच त्यांना शुभेच्छा दिल्यात. नाही, मला असं वाटतं की त्यांनी मिश्किल टीका केली की खरी टीका केली हे पवारसाहेबांनाच विचारलं पाहिजे. पण चांगल्या अर्थानं जर घेतलं तर त्यांच्यासारख्यांचा आशीर्वाद देखील देवेंद्रजींना देणं ही आनंदाची बाब आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरू लागलेली, विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि विरोधक मागणी करतायत की सरकारने राजीनामा घ्यायला हवा. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतचं जे विधान केलं त्याला अनुसरून बरीचशी चर्चा रंगते की नेमका राजीनामा होणार आहे का किंवा नेमकं काय घडणार आहे. कारण पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की विनयभंग तर केला नाही ना, केवळ पत्तेच खेळत होतो. त्यांची स्टेटमेंट मी ऐकली. ही मला असं वाटतं की माझ्याच एका सहकार्याबद्दल मत या ठिकाणी प्रदर्शित करणं योग्य नाही. परंतु जो काही त्यांनी काल खुलासा केलेला होता त्याच्यावर अजितदादांनी देखील सांगितलेलं होतं की तपासून बघतो, मी त्यांच्याशी बोलतो. अशा पद्धतीचं विनयभंगाचं वक्तव्य किंवा दरोड्याचं वक्तव्य करणं हे योग्य नाही. आणि तुम्ही जो विषय मला सांगितलात की राजीनामा आणि त्या बाबतीतला, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत. त्याच्यामुळे तो जो काही चांगला वाईट निर्णय घ्यायचा असेल त्याचा निर्णय अजितदादा घेतील. ते म्हणतात की शेतकरीच काय पण सरकारच भिकारी, अशा पद्धतीची विधानं सरकारला अडचणीत आणण्यासारखी आहेत. नाही, विधानच ही चुकीची आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे तुमच्याकडनं मी ऐकलं की सरकार भिकारी आहे, अशा पद्धतीची वक्तव्य करणं सरकारमध्ये राहून हे योग्य नाही आणि त्याचा योग्य तो समज अजितदादा त्यांना देतील. अनिल परब यांनी पण पत्रकार परिषद घेतली पुन्हा एकदा, आणि मी अर्धवट वकील नाही आहे, पूर्ण वकील आहे, आणि विधान परिषदेमध्ये मी एक आमदार म्हणून सगळे पुरावे दिलेले आहेत, आरोप केलेले आहेत, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आज पत्रकार परिषद घेतली आणि सिद्धेश कदम यांच्यावर त्यांचे मूळ आरोप आहे, आईच्या नावानं बार चालवत होते असं सुद्धा ते म्हणत आहेत, आणि उद्या सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे देणार असंही म्हणत आहेत. अडचणी वाढत आहेत सरकारमधील मंत्र्यांच्या असं म्हणा. अनिल परबांनी जे विधान परिषदेमध्ये वक्तव्य केलं होतं किंवा आरोप प्रत्यारोप केले होते त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तपासून बघू असं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे ते देतील आणि त्याच्यातून योग्य तो निर्णय होईल. अशोक चव्हाण म्हणतात की उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये आले तर चांगलंच आहे, या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? नाही, अशोक चव्हाण साहेबांचा त्याच्यामागचा उद्देश काय आहे हे मला माहिती नाही, त्याच्यामुळे ते असं का बोललेत हे त्यांनाच विचारल्यानंतर मला कळेल. परंतु माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना विचाराची ही जर भक्कमपणानं भाजपासोबत आहे तर मला असं वाटतं की अन्य कोणाची काही आवश्यकता नाही. सामनातून सरकारवर बरीच टीका करण्यात आलेली आहे आणि हनी ट्रॅप त्यासोबतच पत्ते खेळण्याच्या प्रकरणावरून सरकार रमारमाणीमध्ये रंगलं आहे आणि सरकारचा कोठा झाला आहे आणि कोठा चालवणारी हमीदाबाई दिल्लीतून सगळं सरकार नाचवते अशा पद्धतीची घणाघाती टीका आहे. लवकर कसं देणार? याला घणाघाती टीका मी म्हणणार एवढ्यासाठीच नाही, कारण काल परवा सामनामध्ये आमच्या सरकारची देखील ॲडव्हर्टाईज होती. ज्या नितेश राणेंबद्दल ते बोलतात, जे नारायणराव राणेंबद्दल बोलतात, त्याच नितेश राणेंच्या मत्स्य खात्याच्या विभागाची ॲडव्हर्टाईज ही सामनामध्ये क्वार्टर पेज होती, म्हणजे लाखो रुपयाची होती, आणि त्याच पेपरमध्ये आमची बदनामी होते. त्याच्यामुळे त्यांनी देखील त्यांचं एक धोरण ठरवलं पाहिजे. पेपर चालण्यासाठी सरकारची मदत घ्यायची आणि त्याच सरकारवर टीका करायची, हे कितपत योग्य आहे हे देखील सामनामधून प्रदर्शित झालं पाहिजे. नक्कीच, पण त्यांनी या सगळ्यांचा जो संदर्भ आहे तो तुमच्या उठावाशी सुद्धा, सुरतला जो उठाव केला होता शिवसेनेतून त्याच्याशी पण जोडलेला आहे. आधी 9 ते 10 आमदार होते, पण यानंतर गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ब्लॅकमेल केलं सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना, आणि तातडीनं सुरतला निघा असं त्यात लिहिण्यात आलेलं आहे. संजय राऊत दावा करतायत की गृह खात्याचा दुरुपयोग झाला आहे. अनेक दावे त्यांनी याच्या अगोदर पण केलेले होते. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत हा त्यांचा दावा होता. इथं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल हा त्यांचा दावा होता. आमचे अनेक आमदार पडणार आहेत हे त्यांचा दावा होता. 0 लोक निवडून येणार आहेत हे देखील त्यांचा दावा होता. विधानसभेमध्ये अशा लेखांचा काही उपयोग होत नाही हे विधानसभेच्या मतदारांनी दाखवून दिलं आहे. आम्ही 80 ठिकाणी जागा लढलो आणि 60 ठिकाणी आम्ही जागा जिंकलो. याचा अर्थ सामनामध्ये लिहिलेल्या कुठच्याही शब्दाचा देखील उपयोग मतदारांवर झालं नाही हे विधानसभेला स्पष्ट झालं आहे. त्याच्यामुळे त्या लिहिलेल्या सामनातल्या कुठच्या लेखाची दखल घ्यावी असं मला वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.